कधी मरायला होईल काही सांगते. अहो राधे करंदम तुम्ही नाही कसे मधुर स्वागतम. हे मित्रश्रेष्ठ आपल्या पवित्र तळी अयोध्येचा युवराज अभिषेक प्रदान करतो. युवराज अभिषेक करंदम यांची पत्नी मीरा माझी आई. तुला देखील आशीर्वाद. पण मी काय म्हणतोय माय पुढे आहे राधे कुठे आहे? हो राधे गर्दी पाहत बापरे. व्रत सुरू आहे किमीच्छा. हो. अनेक जण येत आहेत. प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण केल्या जात आहेत. तेव्हा आमचे पिताजी सुद्धा कुठेतरी गर्दीत आहेत आणि इच्छा पूर्ण अनेकांच्या करतायत. राधे गर्दी लगती. अरे देवा मग आमची इच्छा राहिली म्हणजे आम्ही देखील इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेलो. पण आता राजेला शोधत राहिलो तर आम्हाला कुठे जमणार नाही, नाही. थांबा मित्रश्रेष्ठ. का राजेला शोधूया? किमीच्छा व्रत हे एकट्या राजा करंदमांचं नाही, मग तर आमचं कुटुंबाचं आहे. तेव्हा तुमची असेल ती इच्छा करंदम पुत्र युवराज अभिषेक पूर्ण केली. तुम्ही हो, पूर्ण करणार? निश्चित कुटुंबाचं व्रत आहे. मग असं कर, जर का तू इच्छा पूर्ण करत असशील तर वचन दे. शब्दावर विश्वास नाही. काय आहे? व्रताचे यजमान कोण? राजे करेल. तू खरं तू अविक्षित. आणि अलीकडे काय झालं? आमचा विश्वास आमच्या वैद्या कमी झाला. तेव्हा तू वचन दे. जीवाचा कुलदेव देवा साक्ष देतो. शाबास. एवढंच नव्हे तर मी माझ्या पूर्वजांना साक्ष देऊन म्हणतोय. हे ले, म्हणून अवयवमुळे पूर्वजांना साक्ष देऊन सांगतोय. आपली असेल ती इच्छा युवराज अभिषेक पूर्ण करेल. अभिषेक पूर्ण करेल. अभिषेक पूर्ण करेल. मागा ब्राह्मण देश काय हवं ते मागा. हिरे, माणिक, मोती, गौर, वैकुंठ, गोमेद, नवरत्न, नवनिधी काय हवं ते मागा. हे सर्व जाताना वर घेऊन जाता येईल. मग मागून उपयोग काय मला? नाही म्हणून मी म्हटलं काय यातलं मला काही नको. तू जर माझी इच्छा पूर्ण करत असेल ना तर मला राजा करंदमांच्या नातवाचं तोंड पाडलं. माझी इच्छा पूर्ण जर करत असतील तर करंदमांच्या नातवाचं मला तोंड पाडायचं आहे. नाही. इतरांच्या तुमची दुसरी कुठली इच्छा असेल तर तुम्ही करेल का? त्या इच्छेची पूर्तता हवीशी करील. ही इच्छा पूर्ण होईल का तेव्हा? मला माझ्यांचं पाहायला मिळालं नाही म्हणून म्हटलं राजाचं तरी पाहूया. ही माझी इच्छा होती. आता का नाही म्हणतो